तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं फोटोशॉप बिगिनर सीरीजच्या 13व्या लेक्चरमध्ये आणि आज आपण बघणार आहोत लेयर मास्क यूज करून तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट इमेजला कलरमध्ये कसं कन्व्हर्ट करू शकता. तर मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण मला वाटतं लास्ट लेक्चर जे होतं लेयर मास्कवरती त्याच्यामध्ये मी तुम्हाला लेयर मास्कचा यूज कशा पद्धतीने करायचं ते सांगितले. पण लेक्चर जास्त लांब होऊ नये म्हणून आपण या लेक्चरला 2 पार्टमध्ये डिव्हाईड केले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत लेयर मास्क यूज करून तुम्ही जी काही ब्लॅक अँड व्हाईट इमेज असेल किंवा एखादी इमेजला तुमच्या मनानुसार कलर कसा द्यायचा आहे, तर हे आपण लेयर मास्क यूज करून बघणार आहोत. तर वेळ वाया न घालवता मी कॉम्प्युटर स्क्रीन शेअर करतो आणि आपण बघूयात, की आपण लेयर मास्क यूज करून इमेजला कलरमध्ये कन्व्हर्ट कसं करू शकतो. तर सिंपल तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ही जी इमेज आहे, ह्या इमेजमध्ये आपल्याला जो काही पार्ट आहे तो एक म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण या कॅरेक्टरचा जो ड्रेस आहे, आपण तो ड्रेस कलर ठेवूया आणि बाकीचा पार्ट ब्लॅक अँड व्हाईट करूया. तर ते करताना आपल्याला काय करावं लागेल, ते फर्स्ट तुमच्याकडं जी काही इमेज आहे, तिचा डुप्लिकेट जो आहे तो बनवून घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही लेयर जी आहे ती डुप्लिकेट करून घ्या. कंट्रोल जे हा त्याचा शॉर्टकट आहे. नेक्स्ट तुम्ही काय करू शकता, इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंट आणि ॲडजस्टमेंटमध्ये डायरेक्टली डिसॅच्युरेटेड ज्याचा की शॉर्टकट जर तुम्ही पाहिलात, तर शिफ्ट कंट्रोल यू हा आहे आणि त्याने इमेज तुमची डिसॅच्युरेट होतीये. ओके. पण याच्यापेक्षाही थोडं अजून जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट करायचं किंवा तुम्हाला कलर डिटेल ज्या अजून थोड्या क्रिस्प हव्या असतील, कॉन्ट्रास्ट वगैरे, तर तुम्ही कसं करू शकता. तर सेम तुमची ही इमेज आहे. तिथून इमेजमध्ये जा, ॲडजस्टमेंटमध्ये जा. ॲडजस्टमेंटमधून तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट हे जे ऑप्शन आहे त्याचा शॉर्टकट भरपूर मोठा आहे. लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला फक्त कुठं जायचंय. मेन्यू बारमध्ये इमेज, इमेजमध्ये ॲडजस्टमेंट, ॲडजस्टमेंटमध्ये ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता तुमच्या पुढे एक डायलॉग बॉक्स ओपन होतोय. इथं तुम्हाला बरेचसे कंट्रोल्स मिळून जातात आता कलरचे. आता हा कशासाठी आहे, तर जर मी प्रिव्ह्यू ऑफ केला, तर तुम्ही पाहू शकता इथं जे रेड कलरचा जो बार आहे, तो ह्या रेड कलरला सिलेक्ट करण्यास तुम्हाला मदत करेल. फॉर एक्झाम्पल रेडमध्ये जेवढे पण कलर्स तुम्हाला इन्व्हॉल्व मिळतील, ऑरेंज वगैरे, वगैरे किंवा येलो, ह्या कलरवरती तुम्हाला सेपरेट कंट्रोल्स इथून घेता येतोय. इथं ज्या पद्धतीचे कलर्सचे नेमिंग आहेत, त्या सर्व कलरवरती तुम्हाला सेपरेट कंट्रोल मिळतोय. ओके. सिम्पली मी प्रिव्ह्यू ऑन करतो आणि इथून जर आपण पाहिलं रेड जर मी व्हाईटकडे नेला, तर ते लाईट त्या इमेजमध्ये ॲड करते. तर लाईक मी सिम्पली हलकासा स्लाईड करेल. इथं फक्त एवढाच मुद्दा आहे की तुम्ही मॅन्युअली कलर करेक्ट इमेजला करू शकता ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी. जो काही येलो करायला असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. इन्क्लुडिंग ग्रीन जे आहेत इमेजमध्ये ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचं तुम्हाला तिथं इफेक्ट जाणवेल. ओके. तर मी थोडेसे ब्लू तर इथं नाही आहे जास्त. आपण रेडच थोडा ॲड करू आणि इथं ओके म्हणू. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची इमेज जी आहे ती कलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्व्हर्ट करू शकता. सिंपल. आता या लेयर नंतर आपल्याला काय करायचं की ही लेयर जी आहे त्या लेयरच्या टॉपला ठेवायची आहे. ब्लॅक अँड व्हाईट लेयर आपण ओरिजिनल लेयरच्या खाली ठेवली आहे. सिलेक्टेड जी आहे आपली कलर्ड लेयर, त्या कलर्ड लेयरला आपल्याला मास्क द्यायचं आहे, लेयर मास्क द्यायचं आहे. लाईक हे लेयर मास्क आपण इथं दिलंय. सिंपल. आणि जस्ट कंट्रोल आय म्हणायचं. कंट्रोल आयने होतंय काय, की तुमच्या लेयरवरचा जेवढा कलर पार्ट आहे तो इन्व्हर्ट झाला. म्हणजे काय, तर आपण लाईक ब्रश स्ट्रोक्स घेऊन आता आपल्या पद्धतीने जिथं आपल्याला हवा आहे तिथं आपण कलर फिल करू शकतोय. तर सिम्पली मी ब्रश सिलेक्ट करतोय, जो की सॉफ्ट राउंड ब्रश असेल इथं नॉर्मल, आणि साईज मी थोडी मुद्दामून त्याची जास्त ठेवतोय आणि रफ सिलेक्शन त्याच्यावरती टाकून देतोय मी. आता बरेचसे जण म्हणतील, की आपण सिलेक्शन करून पण याच्यात कलर फिल करू शकत होतो. हां, पण जी मॅन्युअली करताना आपण जी काही डिटेल्स आपण बघतो, ते पिक्सल्सला गॅदर करणं थोडं अवघड जातं. त्याच्यामुळं मी सजेशन देईन, की तुम्ही मॅन्युअलीच करा. आता फक्त आपण काय करू, की ह्या कॅरेक्टरचा जो काही ड्रेस आहे, त्याला मी थोडंसं रफली मी हे करतो. इथून पुढचा व्हिडिओ जो आहे तो मी थोडा स्पीड करतो आणि ओके. तर अशा पद्धतीने आपण त्या इमेजवरती केले. आता ज्या बाकीच्या डिटेल्स आहेत आपण त्या रिक्वायरमेंटनुसार झूम करून आपण ॲडजस्ट करू शकतो. तर मी सिम्पली कलर इथं स्विच करतो, जो की व्हाईट कलर आपण आधीच पाहिलं, की व्हाईट टू शो आणि ब्लॅक टू हाईड ही जी कन्सेप्ट आहे तीच आपण इथं यूज करतोय. तो व्हाईट कलर जिथं कलर आपण पेंट केलाय, जर मी अल्ट दाबून दाखवलं, तर तेवढाच पार्ट आपल्याला स्क्रीनवरती व्हिजिबल आहे. ओके.
जर आपण पाहिलं आणि जिथं ब्लॅक पार्ट आहे, तो पार्ट आपण आता बघू शकत नाहीये. तो तिथं आहे, पण ब्लॅक कलरनी तो इन्व्हर्ट झालाय. बस एवढंच. तर सिम्पली आपण इमेजवरती झूम करू. एक्सनी तुम्ही कलर स्विच करू शकता आणि मी सिम्पली इथं ब्लॅक कलर जो आहे, तो मी फिल करतो, की मला इथं नकोय. ब्रश साइज जी आहे, ती तुम्ही थोडी हे करू शकता. डिपेंड्स की ब्रश तुम्हाला कशा पद्धतीचे वापरायला आवडतायत. बऱ्याचशा लोकांना हार्ड एजेस ब्रश जे असतात ते पण यूज करायचे असतात, की थोडे क्रिस्प डिटेलिंगसाठी. तर मी लाइक सिमिलर ब्रश यूज करून फक्त साइजमध्ये मी चेंजेस करतोय आणि ब्लॅक एंड व्हाईट कलरमध्ये चेंजेस करून आपण जस्ट इमेजवरती कलर अप्लाय करतोय. ओके. अजून एक पद्धत आहे कलर करण्याची, जी की तुम्ही लेयर मास्क वापरूनच करू शकता. ते आपण यातच डिस्कस करूया. मी जस्ट ही इमेज तुम्हाला करून दाखवतो. जी की लेयर मास्क प्लस ब्लेंडिंग मोड्स जे आपण पाहिले होते लेयर पॅनल एक्सप्लोर करताना. तर तेच ब्लेंडिंग मोड यूज करून आपण कलर इमेज जी आहे ती करू शकतोय. ब्लॅक एंड व्हाईट टू कलर करू शकतोय. तो एक फन पार्ट आहे. आता एआय आल्यामुळे मला वाटतं असे टास्क परफॉर्म केले जात नाहीत बऱ्याचशा वेळेस. तुम्ही आता एआयवरती इमेज अपलोड करा आणि मग ती तुम्हाला कलर्ड इमेज देते. पण जर तुम्हाला एखादं वर्क थोडं अजून फिनिशिंगमध्ये हवा असेल, तर तुम्ही मॅन्युअली त्याच्यावरती कसं काम करू शकता हे आपण यात शिकतोय. नो मॅटर की टेक्नॉलॉजी किती इम्प्रूव्ह होतीये, मॅन्युअल वर्क जर आपण करत असू, तर ती चांगलीच गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काय आहे लेयर मास्क यूज करून ह्या इमेजचा जो काही ब्लॅक एंड व्हाईट पार्ट आहे, तो ब्लॅक एंड व्हाईट ठेवला आणि रेड कलर जो आहे, तो आपण त्याच्यातून पॉप आउट केला आणि हायलाइट केला. आता याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स टेक्निक्सनी जर पाहिलं, तर तुम्ही ह्यू सॅच्युरेशन सिलेक्शनने पण करू शकता. तो नंतरचा पार्ट आहे ॲडजस्टमेंटचा. पण मी जस्ट सांगतोय, की जे जर कुणाला अचानक हे ट्युटोरियल बघायला मिळलंय आणि तो बघतोय, की मी असं का करतोय, तर हे बिगिनर फ्रेंडली आहे. तर त्याच्यामुळे मी ब्रशचा यूज आणि लेयरचा यूज जो आहे, तो मी एक्सप्लेन करतो याच्यामध्ये. ओके. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही इमेज आहे, त्याला तुम्ही कलर करू शकता. याच्यामध्येच अजून एक टेक्निक आहे. मला वाटतं जे की मी याच लेयरला डुप्लिकेट करून दाखवतो. मी हे लेयर डुप्लिकेट करतो, या दोन्ही हाईड करतो. ही मी लेयर लॉक करतो. आपण जस्ट इथं पाहू शकतो, की आपल्याकडे एक लेयर आहे. आता मी इथं काय करतो, की ॲडजस्टमेंट लेयर जी आहे, अ, ज्याच्यावरती आपण एक डिटेल ट्युटोरियल बघू अजून. पण मी जस्ट एक दाखवतो टेक्निक, की तुम्ही कशा पद्धतीने अजून थोडं इंटरेस्टिंग त्याला कलर करू शकता. तर इथं जे काही ॲडजस्टमेंटचं जे चिन्ह आहे तुमच्याकडं लेयर पॅनलच्या खाली टॉप राईट साइड सॉरी बॉटम राईट साइडला जे आहे, तिथं तुम्ही सॉलिड कलर जो आहे, तो पार्ट सिलेक्ट करू शकता आणि इथून तुम्ही ऑरेंजमधून ज्या पद्धतीचा स्किन टोन तुम्हाला हवा आहे, त्या पद्धतीचा एक स्किन टोन तुम्ही रँडमली सिलेक्ट करू शकता. इथं तुम्हाला जस्ट कंट्रोल आय म्हणायचं आहे याच्यात आणि इथं ब्रश सिलेक्ट करून तुम्हाला तो पेंट करायचा आहे. ओके. सेम तीच प्रोसिजर आहे. फक्त आपण इथं यावेळेस कलर फिल करतो ॲक्च्युअलमध्ये. तर मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी एक रफ कलर फिल करतो याच्यामध्ये. जस्ट रफ कलर फिल केला. प्रत्येक पार्टसाठी तुम्ही सेपरेट लेयर जे आहे सॉलिड लेयर, ही जी सॉलिड लेयर आहे, ही स्मार्ट लेयर सारखंच म्हणजे लेयर मास्क सारखंच काम करते जर तुम्ही पाहिलंत. तर नॉर्मल लेयरच्या ऐवजी तिलाच फक्त एक इथं लेयर मास्क आपल्याला बघायला मिळते. आता ही जी लेयर आहे, याचा ब्लेंडिंग मोड तुम्ही इथून बदलू शकता आणि रिलेटेड टू स्किन जो आहे, मी चुकून ब्लेंडिंग मोड वाचला. रिलेटेड टू स्किन जो कलर आहे, तो तुम्ही इथून ॲड करू शकता. ऑब्व्हियसली हा परफेक्ट स्किन कलर नाहीये, कारण मी रँडम सिलेक्ट केलाय. पण तुम्ही अजून थोडा चांगला सिलेक्ट करू शकता आणि ह्याच लेयर्सला डुप्लिकेट करून त्यांचे ब्लेंडिंग मोड्स जर तुम्ही चेंज केलेत,
आणि थोडंसं ओपॅसिटीमध्ये पण जर प्ले केलं तर तुम्हाला हायलाइट्स आणि शॅडोज मिळायला सोपं जातं. जसं की मी जर डार्कन केलं आणि इथून मी जर वाढवलं, तर जो पार्ट डार्क असेल तो इथं इफेक्ट करेल. ओके. पण हे कधी करायचं ज्यावेळेस तुमच्याकडे तुम्हाला भरपूर वेळ असेल आणि तुम्ही त्या इमेजसोबत खेळू शकता. तर अशा काइंड ऑफ एक्सरसाइज तुम्ही करू शकता ज्याने तुमचा ब्रशवरचा कंट्रोल जो आहे, तो थोडा इम्प्रूव्ह होईल. सिम्पली जस्ट प्ले करा लाईट हँडेड. खूप जास्त हे नको आहे आपल्याला. अशा पद्धतीने सेम की तो बाकीच्या पार्टवरती गेला नाही पाहिजे. जो पार्ट तुम्ही कलर करताय तिथंच तो अप्लाय झाला पण पाहिजे. ओके. अशा पद्धतीने सेम मी जस्ट इथं एकच ब्लेंडिंग मोड वापरले. अशा पद्धतीने तुम्ही इमेजला कलर करू शकता आणि जो पार्ट तुम्हाला नको असेल त्याची ब्रश साईज कमी करा. थोडी इमेज झूम आउट करा आणि ओके. अशा पद्धतीने तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकता. जरी तुम्हाला इथं कलर फील होताना दिसत असले तरी आपण इथं फक्त आणि फक्त ब्लॅक आणि व्हाईट या 2 कलरमध्येच इमेजमध्ये कलर फील करतोय. जसं की तुम्ही इथं पाहू शकता. दिसताना फार विचित्र दिसतंय ते. पण अ, जो काही मला वाटतं आउटपुट आहे तो अजून इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळतोय. तर अशा पद्धतीचे आउटपुट्स जे आहेत ते आपण इथं पाहू शकतोय. हा जर मी कलर टोन ठेवायचं ट्राय केलं आणि जर मी अजून इकडं आलो तर नियर बाय. आता याच्यासाठी एक बेटर ऑप्शन काय आहे, की तुम्ही काय करू शकता Googleवरून जो काही हेक्स कोड जो आहे, जो की इथं तुम्हाला दिसतोय, तो तुम्ही स्किन टोनसाठी घेऊ शकता आणि तो ॲज इट इज इथं पेस्ट केल्यानंतर तुमचा जो काही कलर आहे तो तुम्हाला गाईड करेल, की तुम्ही हा कलर निवडलाय. तरी हा कलर आपण ॲड केला. सेम मी अजून एक लेयर मास्क जे आहे ते क्रिएट करतो सॉलिड लेयर आणि इथं मी तो रेडवरती ॲड करतो. ओके. सेम कंट्रोल आय आणि इन्व्हर्ट ब्रश सिलेक्ट करू आपण आणि व्हाईट कलर जिथं आहे, तिथं आपण त्याला पेस्ट करूया. जस्ट लिप्स जे आहेत ते मी रँडमली कलर करतोय मी त्याच्यामुळे एवढं काही नाही. ओके. अशा पद्धतीने इथं ब्रश साईज छोटं करण्यासाठी तुम्ही कर्ली ब्रॅकेट्स यूज करू शकता. तर मी जास्त डिटेल्ड कलर नाही करत आहे. पण तुम्ही बघू शकता की आउटपुट जे आहे ते थोडंसं बेटर आहे. हे असं आउटपुट आपण अपेक्षित पाहू शकतोय. तर हे आउटपुट आपण इथं बघतोय. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट इमेज जे आहे ती कलर करू शकता आणि तुमच्या मर्जीचे कलर्स त्याच्यावर फिल करून तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा. Instagramवरती मी बऱ्याचशा ज्या रील्स असतात, ज्या डिझाईन्ससाठी तुम्हाला गाईड करतील, त्या मी ॲड करत असतो. तर शक्यतो तुम्ही तिथेही फॉलो करा आणि थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.